चंद्रपूर जिल्ह्यातल्या हाय व्होल्टेज बल्लारपूर या मतदारसंघामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होती आणि या मतदारसंघामध्ये सुद्धा भाजपच्या उमेदवाराचं पारडं काहीसं जड असल्याचं दिसतंय। त्यामुळे तिथले संभाव्य आमदार कोण आहे आपण अगदी आणि आपण बघतोय बल्लारपूर अर्थातच हाय व्होल्टेज असा मतदारसंघ सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर मधून गेल्या अनेक वर्षांपासून आमदार राहिलेले आहेत, परंतु सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता। त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांची लीड कमी होती आणि या ठिकाणी काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या होत्या। संतोष सिंग रावत यांना इथं तिकीट दिल्यानंतर संतोष सिंग रावत यांचं मात्र आव्हान इथं आपण बघतोय सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र मोडीत काढलेलं आहे आणि सुधीर मुनगंटीवार हे भाजप बल्लारपूर मधून आपला गड जो आहे तो काबीज करतील असं दिसतंय। पुन्हा एकदा सुधीर मुनगंटीवार विधिमंडळात बल्लारपूर मधून जाणार आहेत। दरम्यान त्याची अधिकची कारणं आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आपल्या सोबत आहेत बल्लारपूर मधून तुमराम विजय यांच्याकडून। विजय, काय सांगाल या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार यांनी नेमकी काय काय कामं केली आहेत ज्यामुळे ते संभाव्य आमदार पुन्हा एकदा होऊ शकतात? चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर मतदारसंघाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे आणि याचं कारणही तसंच आहे। या मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार रिंगणात आहेत। ते या मतदारसंघातून चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत। काँग्रेसने इथे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांना मैदानात उतरवलं आहे। प्रारंभी थेट वाटणारी ही निवडणूक डॉक्टर अभिलाषा गावतुरे ज्या काँग्रेसच्या बंडखोर आहेत यांच्या उमेदवारीमुळे इथे रंगत वाढलेली आहे। डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांच्या उमेदवारीमुळे इथली राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। मुनगंटीवारांची या मतदारसंघावरची पकड आणि त्यांनी केलेली विकास कामे ही त्यांच्या बाजूने महत्त्वाची सांगितली जात आहेत आणि त्यातच डॉक्टर गावतुरे यांच्या बंडखोरीचा थेट फायदा मुनगंटीवारांना पोहोचण्याची शक्यता असल्यामुळे मुनगंटीवारांचं पारडं या मतदारसंघात जड असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे।